नमस्कार शेतकरी बांधवांनो, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळेल। तसेच बँकांच्या खात्यांची आता पडताळणी सुरू आहे। मित्रांनो, हे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, किती तारखेला मिळणार आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला ही सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, राज्य शासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मंजूर केली असून या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे। शासनाने कर्जमाफीसाठी आवश्यक निधीची तरतूद केली असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या म्हणजेच लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात थेट कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळाने 2 जून 2026 रोजी या योजनेला मंजुरी दिली होती। त्यानुसार 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या पात्र अल्पमुदतीच्या पीक कर्जासाठी 2 लाख रुपयांपर्यंतची संपूर्ण कर्जमाफी देण्यात येणार आहे। पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर ही रक्कम थेट जमा केली जाणार आहे। योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा देण्यात आला आहे। अशा शेतकऱ्यांनी अतिरिक्त थकबाकीची रक्कम भरल्यानंतर एक वेळ समझोता योजनेद्वारे 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकणार आहे। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे। योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने मानक कार्यपद्धती तयार केली आहे। त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून पात्र कर्ज खात्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर अपलोड करण्याचे काम सुरू केले आहे। त्यानंतर कर्ज खात्यांची पडताळणी, अपात्र खात्यांचे वगळणे, लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण आणि कर्जमाफीची रक्कम संबंधित कर्ज खात्यात जमा करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेबाबत माहिती देणारा अधिकृत व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे। या व्हिडिओमध्ये जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात थेट रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे।